नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. केडमची निवडणूक एकाने तब्बल 14,000 तर दुसऱ्याने अवघ्या 6 मतांनी पलटवली बाजी. सार्वत्रिक आणि अत्यल्प मतांनी विजय उमेदवारांचे निकाल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केडमची सार्वत्रिक निवडणुकीत काही प्रभागांमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय तर काही ठिकाणी अत्यल्प मतांनी निकाल लागल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणी अंती जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार पुढील प्रमाणे सर्वाधिक आणि अत्यल्प विजयी मताधिक्यांचे निकाल आहे. सर्वाधिक विजय मताधिक्य जयवंत भोईर शिवसेना, पॅनल क्रमांक 1 ड 14,107 मतांचे मताधिक्य. खुशबू पद्माकर चौधरी भाजप, पॅनल क्रमांक 20 क 13,028 मतांचे मताधिक्य. गजानन मोतीराम पाटील शिवसेना, पॅनल क्रमांक 31 ड 12,718 मतांचे मताधिक्य. नवीन अनंत गवळी शिवसेना, पॅनल क्रमांक 18 क 12,055 मतांचे मताधिक्य. मंदार श्रीकांत हळबे भाजप, पॅनल क्रमांक 26 ड 11,948 मतांचे मताधिक्य. अत्यल्प विजय मताधिक्य निलेश अशोक खंबायत शिवसेना उबाटा, पॅनल क्रमांक 16 अ अवघ्या 6 मतांनी विजयी. नमिता मयूर पाटील शिवसेना, पॅनल क्रमांक 4 क 8 मतांनी विजयी. समीना सलीम शेख काँग्रेस, पॅनल क्रमांक 8 ब 38 मतांनी विजयी. विशाल गारवे शिवसेना उबाटा, पॅनल क्रमांक 10 ब 172 मतांनी विजयी. माधुरी प्रशांत काळे शिवसेना, पॅनल क्रमांक 15 क 293 मतांनी विजयी. या निकालावरून केडीएमसी निवडणुकीत काही प्रभागांमध्ये पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसते, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढाईत अवघ्या काही मतांनी निकाल ठरले आहे. या आगामी काळात स्थानिक राजकारणात रणनीती, संघटना आणि जनसंपर्कावर अधिक भर दिला जाईल, असे राजकीय जाणकारांनी अंदाज दिला आहे. या दरम्यान शिवसेनेचे कुणाल पाटील हे देखील भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. खरं तर हा विजय जो आहे हा माझा विजय नाही, हा जनतेचा विजय आहे. मी 15 वर्षापासून जो कार्य केला होता त्यामुळे मला जनतेने प्रचंड बहुमताने विजय करून दिला आहे. त्याचप्रमाणे आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कामं केलेली आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी जी कामं केलेली आहेत आणि आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी देखील काम करतोय, तिघांच्या नेतृत्वाखाली, तो जनतेने दाखवून विश्वास माझ्यावर दाखवला आणि मला प्रचंड बहुमताने आज विजय केलेला आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.